हाय मैत्रिणींनो, रुचिरा खवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। शिमला मिरचीचे खूप फायदे आहे, आरोग्याचे फायदे आहे। खूप कॅलरीज कमी असल्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते आणि याचे आणखी भरपूर, याला ढोबळी मिरची पण म्हणतात काही भागामध्ये, आणि सांधेदुखीसाठी पण फायदेशीर आहे। डोळ्याचे आरोग्यासाठी याचा पण फायदा होतो। वजन कमी करण्यास पण नियंत्रणास मदत होते। हाडांची बळकटी वाढते आणि त्यामुळे आपण आपल्या खाण्यात त्याचा समावेश करायला हवा। आपण आता साहित्य बघूया। हे घेतलं शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर आहे, हळद आहे, लसूण आहे, मीठ आहे, आणि हे मला शिमला मोठे मिळाले आहे त्यामुळे मी त्या मायक्रोवेव्हमध्ये वाफवून घेतले आहे। तुम्ही स्टीमरमध्ये पण वाफवू शकता, पण तुम्ही छोट्या मिळाल्या तर छोटे घ्या। असं वाफवून घेतले ना तर पटकन होतात आणि जास्त तेल लागत नाही भाजीला। नाहीतर आपण अशा शिजायला ठेवल्या तर जास्त तेल होतं, म्हणून तुम्ही पहिले वाफवून घ्या आणि छोट्या साईजच्या मिळाल्या त्या आणा आणि ते वाफवून घेतलं तर तेल कमी प्रमाणात लागेल। आता आपण ही कोथिंबीर आहे, ही लसूण आणि हिरवी मिरची लसूण हे वाटून घेतले आपण। याच्यात कोथिंबीरचा वापर जास्त करा, याची चव एकदम छान होते। तर आपण याच्यात बाकी तिखट वगैरे काही वापरणार नाही, नुसती कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि मीठ। आता आपण हे शिमला मिरची आपण वाफवून घेतले कारण की तेल कमी लागतं। तुम्ही पण झटपट होते वाफवून घेतल्या तर तेल पण कमी लागतं। आता आपण हिनं वाटलेलं सगळं वाटण याच्यात टाकूया। शेंगदाण्याच्या कूटमध्ये आपण वाटलेले कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण हे वाटून टाकलं, तर त्याच्यात आपण हळद टाकूया आणि चवीप्रमाणे मीठ टाकूया। तर हे सगळं मिक्स करून घेऊ। आता बघा सगळं मिक्स केलं आहे। शेंगदाण्याच्या कूटमध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण टाकलं आहे। बघा याच्यात कापून घेतलं, त्याचे वाफवून घेतलं, त्याच्यात आपण हे भरून घ्यायचं। आता याच्यात पण आपण असं वाफवून घेतल्या त्यामुळे तेल पण कमी लागेल आणि तुमची झटपट डब्यासाठी शेंगदाण्याचं कूट रेडी ठेवला तर भाजी पटकन होईल। आता हे तेलामध्ये टाकूया। वाफवल्यामुळे आणि छोट्या साईजच्या घेतल्या ना तर पटकन होतात, जास्त वेळ लागत नाही। आणि आता आपण टाकलं आहे, त्यात सगळं टाकलं आहे आपण। आणि हा जो मसाला आहे थोडंसं ते सोनेरी रंगाच्या आल्या की आपण हा मसाला त्याच्यात टाकून आपण टाकलं आहे। आणि आपण वाफवून घेतले असल्यामुळे तुम्ही आणि हा आपण शिमला मिरची शिजल्यानंतर हा मसाला टाकूया। आता हा मसाला आहे आपला, हा पण बघा आपला मसाला टाकला, जो आपण राहिलेला मसाला टाकून द्या, म्हणजे भाजीसोबत खाताना पण तो छान लागतो एकदम। आता आपली शिमला मिरची पण हे शिजले, आपण वाफवून हा मसाला जरा तेलात तळल्यामुळे चव चांगली येते भाजीला आणि छान झाली शिमला मिरची भाजी। तर आपण आता ती शिजली की प्लेटमध्ये काढूया। भरली शिमला मिरचीची भाजी आपण आता प्लेटमध्ये काढली आहे। झटपट होणारी आणि घरच्या साहित्यात कमी साहित्यात होणारी टेस्टी भाजी होती ही। घरच्या सकाळच्या वेळेस डब्यासाठी एकदम झटपट होणारी आणि चविष्ट होते। तुम्ही नक्की करून बघा आणि मस्त खा, आनंदित राहा आणि फ्रेंड सर्कलमध्ये माझ्या चॅनलला शेअर करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका।